नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण वेक्टर्सच्या खूप सुंदर अशा कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढच्या ज्या काही कॉन्सेप्ट असतील त्या कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच सोबत काही छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिप्स ज्या असतील त्या पण आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. ठीक आहे, चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. बघा, जास्त वेळ न लावता सुरुवात करतोय आपण. बघा, दिलेला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये काय दिले आपल्याला, इफ द वेक्टर्स, पहिला क्वेश्चन आहे इफ द वेक्टर्स, हा 1 2 आणि 3 वेक्टर आपल्याला दिलेले आणि प्रश्नामध्ये कोप्लेनार अशी कंडिशन आहे. काय दिलेले क्वेश्चन मध्ये? कोप्लेनार कंडिशन दिली. तर मी कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगितलं होतं, ज्यांनी बघितलं असेल पूर्णपणे त्यांनी लक्षात घ्या. ए बार क्रॉस बी बार असेल, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार असेल, व्हॉल्यूम पॅरलेलोपिपचा असेल, व्हॉल्यूम टेट्राहेड्रॉनचा असेल, किंवा त्याच्यानंतर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काढायचा असेल, किंवा त्याच्यानंतर आता हा कोप्लेनारची कंडिशन असेल. याच्यातली कुठलीही कंडिशन आलेली असेल तर तुम्हाला ते डिटर्मिनंटने सॉल्व्ह करावं लागतं. कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलंय हे नीट व्यवस्थित. लास्ट लेक्चर जर तुम्ही बघितलं त्यात मी हे सांगितलेलं आहे. तरी सुद्धा ऐका, या सर्वांपैकी कुठलीही गोष्ट आली तर तुम्हाला ते कशाने सॉल्व्ह करावं लागतं? डिटर्मिनंटने सॉल्व्ह करावं लागतं. मग या ठिकाणी पण कोप्लेनारची कंडिशन, याला सुद्धा तुम्ही डिटर्मिनंटने सॉल्व्ह करणार. चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, आपण कोप्लेनारला आता या ठिकाणी सॉल्व्ह करू. डिटर्मिनंट जे असेल तुमचा, तो डिटर्मिनंट इज इक्वल टू तुम्हाला काय करावा लागतो? तो डिटर्मिनंट इज इक्वल टू तुम्हाला 0 घ्यावा लागतो. आणि डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या सांगा? याच्यातल्या व्हॅल्यू 4 11 m, 4 11 m, नंतर 7 2 6, 7 2 6, नंतर 1 5 4, 1 5 4. काय केलं कळलं का बेटा? सर्वच्या सर्व व्हॅल्यूज आपण डिटर्मिनंट मध्ये काय केले, यांचे कोएफिशिएंट्स लिहून घेतले. आता याला सॉल्व्ह करायचं. प्लस मायनस प्लस अशा व्हॅल्यू घेऊन. ठीक आहे, चला लक्ष द्या इकडे बेटा. पहिली व्हॅल्यू घेतली +4, जी पण व्हॅल्यू घेतली तिचा काय करायचा? कॉलम रो सोडून काढायचा. सांगा 2 6 5 4. नेक्स्ट -11, हे -11, जी पण व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम आणि रो सोडून द्या. 7 6 1 4, 7 6 1 4. नेक्स्ट प्लस पुढची व्हॅल्यू +m, जी पण व्हॅल्यू घेतली त्या व्हॅल्यूचा कॉलम आणि रो सोडून द्या. सांगा कोण भेटलं? 7 2 1 5 इक्वल टू काय बेटा? 0. बघा लक्षात घ्या, कोप्लेनार होता म्हणून कोप्लेनारची कंडिशन काय असते? डिटर्मिनंट इज इक्वल टू तुम्हाला काय घ्यावा लागतो? 0 घ्यावा लागतो. तो आपण या ठिकाणी घेतोय. चला सांगा, हे 4 ऍज इट इज. सांगा 2 4 जा 8, 5 6 जा 30, दोघांच्या मध्ये -11, 7 4 जा 28, 1 6 जा 6, दोघांच्या मध्ये मायनस, प्लस m, 7 5 जा 35, 1 2 जा 2, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन, इक्वल टू काय बेटा? 0. नेक्स्ट हे 4 ऍज इट इज. 8 - 30 काय होऊन जाईल? -22 होऊन जाईल. त्याच्यानंतर -11 ऍज इट इज. 28 - 6 22 होऊन जाणार. पुढे प्लस m ऍज इट इज. 35 - 2 होऊन जाणार 33, इक्वल टू समोर 0 ऍज इट इज. ठीक आहे, चला बघा, सगळ्या क्वेश्चनला डिटर्मिनंट सारखं सोडवायचं. ठीक आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन -88, या दोघांचं मल्टिप्लिकेशन बघा. 11 2 जा 22, कॅरी 2, 11 2 जा 22 आणि 24. ठीक आहे, प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 33 × m, 33m इज इक्वल टू 0. चला पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या. या दोघांचं ऍडिशन करायचंय आपल्याला. आता मायनस मायनस प्लस पण चिन्ह मोठ्या संख्येचं. 8 + 2 काय होऊन जाईल? 10, 10 ला 0, कॅरी घेतला 1. 8 + 4 12, 12 + 1 13, 13 ला 3, कॅरी घेतला 1. 2 + 1 होऊन जाईल 3, प्लस 33m इज इक्वल टू 0. बेटा आपल्याला m काढायचंय म्हणून हे 33m जशाच्या तसं राहू द्या. हे -3 तिकडे गेल्यानंतर +330. चला यातल्या यात आपल्याला m काढायचंय. हे 330, हे मल्टिप्लायचं 33 इकडे डिव्हिजन मध्ये जाणार.
सांगा 33 एक 33 आणि हा 0. अशा पद्धतीने m ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला ऑप्शन नंबर सी या ठिकाणी 10 भेटून गेलेली आहे. बघा सर्व गोष्टी ज्या असतील त्या कशाने सॉल्व्ह करायच्या असतात, डिटर्मिनंट म्हणजे किती चॅप्टर मध्ये खूप साऱ्या कंडिशन ज्या आहे ना त्या डिटर्मिनंटने सॉल्व्ह करायच्या. त्यामुळे चॅप्टर अतिशय सोपा आहे, अवघड वगैरे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काही गोष्ट नाही. चला सेम टू सेम क्वेश्चन आहे, फक्त आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये किती पॉइंट्स आहे, 1 2 3 आणि 4 पॉइंट आहे. किती पॉइंट आहे बेटा, 4 पॉइंट. तुम्ही काय करणार आता, या ठिकाणी तुम्हाला 4 पॉइंट दिलेले, 4 पॉइंटचं तुम्ही काय करणार, 3 पॉइंट मध्ये कन्व्हर्जन करणार. 4 पॉइंटचं काय करणार तुम्ही, 3 पॉइंट मध्ये कन्व्हर्जन करणार. 4 पॉइंटचं 3 पॉइंट मध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर दिलेल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, ओके चला मी सोडून दाखवतो, जाऊ द्या. बघा लक्ष द्या इकडे, तुम्हाला देणार होतो करण्यासाठी, जाऊ दे मी सोडून दाखवतो. ए बार सांगा, ए बारची व्हॅल्यू काय आपल्याकडे, 3i मायनस 2j मायनस के. त्यानंतर बी बारची व्हॅल्यू काय बेटा आपल्याकडे, बी बार इज इक्वल टू 2i प्लस 3j मायनस 4k. सी बारची व्हॅल्यू काय आपल्याकडे, मायनस i प्लस j प्लस 2k. त्यानंतर डी बारची व्हॅल्यू काय आपल्याकडे, 4i प्लस 5j प्लस लॅम्बडा के. इथपर्यंत कळलं. दिलेल्या याला वेक्टर्सला आपण नावं देऊन घेतले एबीसीडी. आता मी काय करतो, 4 वेक्टर्सचं कन्वर्जन 3 वेक्टर मध्ये करतो. आणि कसं करतो आपल्याला हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार. ठीक आहे, सांगा ए बी बार कसा काढणार, बी बार मायनस ए बार. ए सी बार कसा काढणार, सी बार मायनस ए बार. ए डी बार कसा काढणार, डी बार मायनस ए बार. चला लक्ष द्या, ए बी बार फाइंड आउट करतोय आपण. कसं फाइंड आउट करणार, ए बी बार, बी बार मायनस ए बार, उलट बी बार मायनस ए बार है की नाही. सांगा 2 मायनस 3 मायनस 1 आय बार. 3 मायनस ऑफ मायनस प्लस 5 जे बार. पुढं मायनस 4 मायनस मायनस प्लस 1 मायनस 4 प्लस 1 मायनस 3 के बार. तुम्ही करत बसा, हे मायनस हे मायनस हे मायनस आहे. ठीक आहे, आता पुढे ए सी बार कसा फाइंड आउट करणार आपण, सी बार मायनस ए बार. कसं फाइंड आउट करणार, सी बार मायनस ए बार. सांगा मायनस 1 मायनस 3 मायनस 4 आय बार. नेक्स्ट 1 मायनस ऑफ मायनस 2 प्लस 2 1 प्लस 2 3 जे बार. 2 मायनस ऑफ मायनस 1 प्लस 1 प्लस 3 के बार. ठीक आहे, नेक्स्ट ए डी बार कसं फाइंड आउट करणार, डी बार मायनस ए बार. चला डी मायनस ए, 4 मायनस 3 1 आय बार. 5 मायनस मायनस प्लस 5 प्लस 2 7 जे बार. 5 मायनस मायनस प्लस लॅम्बडा मायनस मायनस प्लस लॅम्बडा मायनस मायनस 1 प्लस 1 लॅम्बडा प्लस 1 के बार. बघा बेटा नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आता तुम्हाला ए डी बार जर काढायचा असला तर कसा काढायचा, तो डी मायनस ए. म्हणजे डी मधून ए मायनस करायचं. 4 मायनस 3 4 मायनस 3 1. त्याच्यानंतर 1 आय बार या. ठीक आहे, 5 मायनस, इथं कोण आहे मायनस 2, 5 मायनस मायनस 2 मायनस मायनस प्लस 2 म्हणजे 5 प्लस 2 7 अशा पद्धतीने. ठीक आहे, आता पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आता या ठिकाणी 4 वेक्टर्सचं आपण 3 मध्ये या ठिकाणी कन्वर्जन करून घेतलं. ते आपल्याला गरजेचं होतं, कारण की कोप्लेनरची कंडिशन आल्यानंतर आपण काय करत असतो, आपण डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 घेत असतो. चला लक्षात घ्या, मग इकडं कोप्लेनरची कंडिशन आहे त्यामुळे डिटर्मिनंट इज इक्वल टू आपण काय करूया आता या ठिकाणी 0 घेऊया. चला लक्ष द्या, हे डिटर्मिनंट इज इक्वल टू काय करायचं सांगा बरं, इक्वल टू 0 पकडायचं. आणि डिटर्मिनंट मध्ये व्हॅल्यू कोणत्या येतील, ह्याच सर्व. 4चं कन्वर्जन 3 मध्ये केलं, ह्या व्हॅल्यू येतील -1 5 -3 -1 5 -3. नेक्स्ट -4 3 3 -4 3 3. नेक्स्ट 1 7 लॅम्बडा प्लस 1 1 7 लॅम्बडा प्लस 1 1 7 लॅम्बडा प्लस 1. चला बेटा सॉल्व्ह करूया. पहिल्याला प्लस, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस घ्या. चला सॉल्व्ह करायचंय आपल्याला.
बघा इकडे लक्ष द्या, प्लस ही व्हॅल्यू कोण आहे बेटा, प्लस ती व्हॅल्यू आहे -1. जी पण व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम आणि रो सोडून द्या, कोण उरलं सांगा, 3 3 7 लॅम्बडा प्लस 1. ठीक आहे. नेक्स्ट मायनस ऑफ ही व्हॅल्यू घेऊन घ्या, -5. जी पण व्हॅल्यू घेतली त्या व्हॅल्यूचा कॉलम रो सोडा, कोण उरला आपल्याला सांगा, -4 3 1 लॅम्बडा प्लस 1. नेक्स्ट प्लस ती व्हॅल्यू घेऊन टाका -3. जी व्हॅल्यू घेतली त्या व्हॅल्यूचा कॉलम रो सोडून द्या, -4 3 1 7 इक्वल टू 0. कळालं बेटा काय केलं आपण, याला डिटर्मिनंटने सोडवतोय, कोप्लेनर दिले म्हणून डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 अशी कंडिशन या ठिकाणी असते. हे -1 जशाच्या तसं सांगा पुढे बेटा काय येईल, क्रॉस मल्टिप्लाय 3 इंटू लॅम्बडा प्लस 1, 3 इंटू लॅम्बडा प्लस 1 मायनस 3 इंटू 7, 3 7 21, 3 इंटू लॅम्बडा प्लस 1 जशाच्या तसं लिहिलं, 3 इंटू 7 21 येतात, -5. नेक्स्ट -4 इंटू लॅम्बडा प्लस 1 मायनस 3 इंटू 1 3 प्लस ती व्हॅल्यू कोण आहे, -3 -4 इंटू 7 -28, 3 इंटू 1 3, दोघांच्या मध्ये मायनस इक्वल टू 0. ठीक आहे. चलो नेक्स्ट -1 3 ने मध्ये मल्टिप्लाय करा, 3 इंटू लॅम्बडा 3 लॅम्बडा, 3 इंटू 1 3 -21 -5 -4 इंटू लॅम्बडा -4 लॅम्बडा -4 इंटू 1 -4, समोर -3 ॲज इट इज. नेक्स्ट प्लस मायनस -3 -28 -3 -31 इज इक्वल टू 0. चला पुढे सॉल्व्ह करायचं आपल्याला. बघा -1 मध्ये मल्टिप्लाय करा, -1 इंटू 3 लॅम्बडा -3 लॅम्बडा, -1 इंटू 3 -3 +21. नेक्स्ट -5 इंटू -4 +20 लॅम्बडा +20 +53 15. नेक्स्ट प्लस 31 3 93 इक्वल टू 0. इथपर्यंत आपण आलेलो आहे. पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या, हे सर्व तुमच्याकडे असेलच असं अपेक्षा करतो. आणि बघा पुढे सोडवतो, याला थोडंसंच राहिलेले आन्सर बघा इकडे. आता सर्व लॅम्बडाच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या जवळ आणून घेऊया आणि त्याला सोडवून घेऊया. 20 लॅम्बडा -3 लॅम्बडा 17 लॅम्बडा इक्वल टू ने अजून अलीकडे काय 21 3 18. ठीक आहे. नेक्स्ट पुढे हे दोघांचं आलं 18 +20 +15 हे झालं 35 +20 +15 35 +93 इक्वल टू 0. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या, 17 लॅम्बडा या सर्वांची ऍडिशन बघा काय येते, 8 + 5 13, 13 + 3 16, 16 ला 6 कॅरी 1, 9 + 1 10, 10 + 3 13 + 1 14 इक्वल टू 0. ही प्लस वाली टर्म तिकडे गेल्यावर काय होईल सांगा, -146 +146 तिकडे गेल्यावर -146. 17 लॅम्बडा ॲज इट इज. आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे, -146 मल्टिप्लायचं 17 इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये, आणि अशा पद्धतीने लॅम्बडाची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केली आणि तुम्हाला तुमचा आन्सर या ठिकाणी भेटलेलं आहे. बरेच जण काय करतात तुम्हाला सांगतो मी, हे इथं असं आलं की त्याच्यानंतर व्हॅल्यू ठेवून बघतात. बेटा तशाने आन्सर आता मला सांगा तुम्हाला केव्हा कळणार, की ऑप्शन नंबर डी. तुम्ही सुरुवात तर पहिल्यापासून करणार ना, त्यामुळे हे फार लंब जाईल. हे आता तुम्हाला कळून घेण्यासाठी आपण सावकाश सोडवलेले. असं हे विदिन 2 to 3 मिनिट्स याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी निघून जात असतो. तर बघा अशा पद्धतीने 2 क्वेश्चन आपण सलग आता कोप्लेनरचे घेऊन कोप्लेनरची कंडिशन काय असते ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा, नंबर 3 चा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा आहे. विदाऊट सॉल्व्ह करता याचा आन्सर आपल्याला 0 या ठिकाणी भेटणार आहे. नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा,
एक प्रॉपर्टी आहे वेक्टरची ए बार डॉट ए बार क्रॉस बी बार, बी बार डॉट बी बार क्रॉस ए बार, सी बार डॉट सी बार क्रॉस बी बार. बेटा बघा, अशा टाईपचं मल्टिप्लिकेशन डॉट प्रॉडक्ट क्रॉस प्रॉडक्ट जर आलेला असेल आणि इथलीच व्हॅल्यू जर इथे मध्ये कुठेही असेल, चेक करा बी बी सी सी ए ए, तर बेटा याचा आन्सर डिरेक्टली काय असतं, प्रॉपर्टी आहे, याचा आन्सर काय असतं 0. तर या ठिकाणी दिलेल्या क्वेश्चन मध्ये ए बार आणि ए बार रिपीट मध्ये झालेली ट्वाईस वेळेस तुम्हाला ए बार दिसते, सेम व्हॅल्यू दिसते ए बार, मग ए बार या ठिकाणाहून काय होऊन जाणार, कॅन्सल होऊन जाणार. कळलं का? इकडे बघा परत एकदा सांगतोय, ए बार बी बार सी बार सेम टू सेम जर व्हॅल्यू असेल तर अशी प्रॉपर्टी की त्याचा आन्सर डिरेक्टली काय असतं 0. म्हणून दिलेल्या क्वेश्चनला विदाऊट सॉल्व्ह करता आपल्याला आन्सर या ठिकाणी काय भेटून जात आहे, 0. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा बेटा. इफ अ लाईन, नंबर 4 चा क्वेश्चन आहे. इफ ए लाईन मेक्स अन अँगल 45 डिग्री 60 डिग्री अँड 60 डिग्री with the direction XYZ respectively, then its direction cosine. ओके, डायरेक्शन कोसाइन काढायचं बेटा, फार अतिशय सोपं आहे. लक्ष द्या, एक्स इज इक्वल डायरेक्शन कोसाइन म्हणजे कॉस सोबत हे अँगल घ्यायचे. डायरेक्शन कोसाइन कशी काढायची असते, आता त्याच्यात पण दोन कंडिशन आहे बघा, लक्षात घ्या. जर डिरेक्टली अँगल दिलेले असतील तर डायरेक्ट कॉस सोबत ते अँगल घ्यायचे, पण त्याच्या ऐवजी जर तुम्हाला व्हॅल्यू दिलेले असतील तर ते कसं काढायचं ते आपण आता पुढे शिकूच. सगळ्यात स्टार्टिंगला इथं काय दिलेले आपल्याला, अँगल दिलेले, म्हणून तुम्ही काय करणार, एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ 45 डिग्री कोसाइन रेशो काढायचे, वाय इज इक्वल टू कॉस ऑफ 60 डिग्री, नंबर 2 ला कोण दिले आपल्याला 60 डिग्री, आणि नंबर 3 ला पण काय दिलेले आपल्याला, कॉस ऑफ 60 डिग्रीच दिलेली आहे. काय केलेलं आपल्याला तिन्ही ठिकाणी 45 डिग्री 60 डिग्री आणि 60 डिग्री हे तिन्ही पण दिलेलं आहे, म्हणून आपण काय केलं, तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्यू लिहून घेतल्या. सांगा कॉस 45 ची व्हॅल्यू किती असते, कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2. कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते, कॉस 60 ची व्हॅल्यू असते 1/2. परत कॉस 60 आलेले, परत कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते 1/2. चेक करा बेटा, असं ऑप्शन आपल्याकडे आहे का, यस, ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीच्या व्हॅल्यू तुम्हाला XYZ च्या या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत. आता हे गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगतोय परत, कोसाइन रेशो जर डायरेक्शन कोसाइन जर तुम्हाला काढायचे असतील आणि जर तुम्हाला अँगल दिलेले असतील तर डायरेक्ट कॉस सोबत ते अँगल घेऊन त्याचा आन्सर काढायचं. ठीक आहे, पण जर कधी बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये दिलेले, इथं पण डायरेक्शन कोसाइन्सच काढायचे, पण आता आपल्याला अँगल न देता आपल्याला या ठिकाणी काय दिलेले आहेत, व्हॅल्यू दिलेले आहे. काय दिलेले बेटा, व्हॅल्यू दिलेले आहे, मॅग्निट्यूड दिलेले. लक्षात ठेवा, मागच्या क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला डायरेक्शन कोसाइन काढायचे होते, पण तिथे अँगल दिलेले होते. यावेळेसच्या क्वेश्चन मध्ये अँगल न देता तिथं व्हॅल्यू दिलेले आहेत. लक्षात घ्या, काढायचे मात्र दोन्हीकडे पण डायरेक्शन कोसाइन्सच. डायरेक्शन कोसाइन्स काढण्याच्या पण समजून घ्या दोन गोष्टी, दोन पद्धती लक्षात राहू द्या. एक जी आहे अँगल दिलेली असताना, एक विदाऊट अँगल म्हणजे व्हॅल्यू दिलेली असताना. अँगल दिलेले असले तर डायरेक्टली कॉस सोबत अँगल घ्यायचे, जसं मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं. आता अँगल नाही दिलेले, व्हॅल्यू दिलेले, मग व्हॅल्यू दिलेले असल्यावर कसं करायचं नीट व्यवस्थित लक्षात घ्या. इकडे बघा, व्हॅल्यू जर दिलेल्या नसतील तर डायरेक्टली आता इकडे बघा, एक्स आपण फाइंड आउट करतोय, समजून घ्या एक्स बार. ठीक आहे, कसं काढणार, ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार असं फाइंड आउट करणार आपण. ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार म्हणजे थोडक्यात ए बार प्लस बी बार प्लस सी बार असं आपल्याला पकडावं लागेल त्याला. इकडे लक्ष द्या, इथं 3 व्हॅल्यू ना, हा, तर इकडं ए बार म्हणजे ती ए ची व्हॅल्यू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अशा पद्धतीने. ए ची व्हॅल्यू ही पकडायची बेटा, ही बी ची पकडायची आणि सी ची पकडायची. सांगा ए ची व्हॅल्यू किती आहे, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए ची व्हॅल्यू किती 1 त्याचा स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू किती -3 त्याचा स्क्वेअर प्लस सी ची व्हॅल्यू किती 2 त्याचा स्क्वेअर. चला सांगा, 1 ला 1 ॲज इट इज, स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट ॲज इट इज, 1 चा स्क्वेअर 1 -3 चा स्क्वेअर 9 2 चा स्क्वेअर 4. 1 ला 1 ॲज इट इज अपॉन, सांगा बेटा 9 4 13 आणि 1 14 √14. 1/√14 कुठे कुठे आहे, ह्यात 1 आणि 2 ऑप्शन मध्ये, हे तिसऱ्यात आणि चौथ्यात नाही. हे ऑप्शन काय झाले तुमचे
कॅन्सल झाले. त्याच्यानंतर पुढं नंबर सेकंड y इज इक्वल टू, सांगा बरं बेटा कसं करशान, बी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ तेच सेम ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू किती बेटा आपल्याकडं -3 अपॉन हे तेच ए म्हणजे ह्याच व्हॅल्यू 1 स्क्वेअर प्लस -3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. खाली किती आन्सर येईल बेटा आपलं, √14 येते खाली आणि वरती किती आहे -3. सांगा पहिली व्हॅल्यू 1/√14, दुसरी व्हॅल्यू -3/√14 असं कुठं कुठं दिसतंय तुम्हाला बघा. हे दोन तर ऑप्शन पहिलेच कॅन्सल झाले. इथं पण 2/√14 आहे, -3/√14 पाहिजे होतं आपल्याला सेकंडला. तिसरं चेक करायची गरज पडली नाही आणि अशा पद्धतीने दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटून गेलं. लक्षात ठेवा, व्हॅल्यू दिलेल्या असल्या तर काय करायचं आणि अँगल दिलेले असले तर काय करायचं. अँगल दिलेले असले तर कॉस सोबत डायरेक्ट ते अँगल घ्यायचे. व्हॅल्यू जर दिलेले असले तर अशा पद्धतीने. जर समजा आपल्याला झेड बार काढायची वेळ आली असती तर ते फॉर्म्युला काय असतं, C/√A² प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असं राहिलं असतं. आपण चेकच करून 2 मिनिटांसाठी. सी ची व्हॅल्यू किती बेटा तुमच्याकडे 2 अपॉन हे तर हेच राहणार, हे तर हेच राहणार, 2/√14. चेक करा बेटा तिन्ही व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी भेटलेल्या आहेत का. येस, याच्यासाठी दिलेला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी आलेला आहे ऑप्शन नंबर ए. कळतंय बेटा, दोन वेगवेगळे अँगल डायरेक्शन कोसाइन काढण्याच्या दोन गोष्टी आहेत. एक सगळ्यात पहिले अँगल दिलेला असेल आणि विदाऊट अँगल असेल. अँगल दिलेला असेल तर सेम टू सेम या मागच्या क्वेश्चन सारखं करायचं. जे तुमचे अँगल आहे ते कॉस सोबत घेऊन घ्यायचे आणि त्याच्या व्हॅल्यू काढायच्या. आणि जर अँगल दिलेले नसतील म्हणजे जर कधी ह्या पद्धतीचे जर कधी व्हॅल्यू दिलेले असतील तर त्याच्यासाठी या पद्धतीने आपण आन्सर काढायचं असतं. ठीक आहे, ओके. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. चला बघा, पुढचा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा. इफ द व्हेक्टर्स, आपल्याला 3 व्हेक्टर्स या ठिकाणी दिलेत. मी त्या तिन्ही व्हेक्टर्सला लिहून घेतो. ए बार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 6i - 2j प्लस 3k. ठीक आहे, त्यानंतर सेकंड जो आहे तो बी बार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 2i प्लस 3j - 6k. त्यानंतर सी बार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, सांगा 3i बार प्लस 6j बार -2k बार. अशा पद्धतीने या ठिकाणी तिन्ही वेक्टर्स आपले काय झाले, लिहून झाले. ठीक आहे, आता पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला याच्यावरनं प्रश्नात काय विचारलेले की तिन्ही वेक्टर्स काय करतात, ट्रायंगल फॉर्म करतात. काय फॉर्म करतात, ट्रायंगल. तर त्याच्यानंतर देन इट इज, मग तो ट्रायंगल कुठल्या प्रकारचा ट्रायंगल आहे असं आपल्याला त्यांनी विचारलेले. आता 2 मिनिटांसाठी राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला माहिती कसं असतं बेटा. राईट अँगल ट्रायंगल ज्याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्री असतो, बरोबर आहे का नाही. एक अँगल काय असतो 90 डिग्री, त्याला राईट अँगल म्हणायचं. समजा इक्विलॅटरल ट्रायंगल जर आपण घेतलं तर तिन्ही साइडची लेंथ कशी असते, सेम असते, त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणायचं. आयसोसेलेस कसं असतं, ज्याच्या 2 साइड सेम असतात, तिसरी साइड वेगळी असते, त्याला काय म्हणायचं असतं, आयसोसेलेस ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल. असे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेले आणि त्यांचं म्हणणं पडलं की दिलेल्या 4 ऑप्शन पैकी कोणता ट्रायंगल आहे हा. ठीक आहे, मग आपण काय करू बेटा, या सर्व तिन्ही वेक्टरचा मॅग्निट्यूड काढून घेऊ. चला, मॅग्निट्यूड असा काढायचा असतो, डिटर्मिनंट ऑफ ए बार. सिमिलरली डिटर्मिनंट ऑफ बी बार काढू आणि तसाच डिटर्मिनंट ऑफ सी बार पण आपण या ठिकाणी काढून घेऊ. चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या. सांगा मॉड कसं काढायचं असतं बेटा, स्क्वेअर रूट घ्यायचं असतं. काय करायचं असतं, स्क्वेअर रूट घ्यायचं असतं आणि इथं 6चा हे प्रत्येक कोएफिशियंटचा स्क्वेअर करून त्याची ऍडिशन करायची असते. सांगा 6चा स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. सांगा बेटा, स्क्वेअर रूट ऑफ 6चा स्क्वेअर 36 प्लस -2चा स्क्वेअर 4 प्लस 3चा स्क्वेअर 9. सांगा बेटा 36 प्लस 4 40, 40 प्लस 9 49 आणि 49चा स्क्वेअर रूट किती असतं बेटा, 7. इथपर्यंत कळालं. सेम टू सेम बी बारचा मॉड पण काढा. 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस -6चा स्क्वेअर. बेटा त्याच व्हॅल्यू आहेत वरच्या, फक्त आलटून पालटून आहे, त्यामुळे याचं पण आन्सर आपलं काय येणार आहे, 7. तुम्ही काढून बघा वाटल्यास. ठीक आहे,
नंबर 3 इथं पण बघा 3चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर. इथं पण काय करा बेटा, सगळ्यांचं काय करा, स्क्वेअर घेऊन त्यांचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं, पण आन्सर काय येईल 7च येऊन जाईल. अशा पद्धतीने तिघांचं पण आन्सर काढला असता तुम्हाला काय मॅग्निट्यूड कसा भेटला, सेम भेटला. कोणत्या ट्रायंगल मध्ये मॅग्निट्यूड सेम असतो, कोणत्या ट्रायंगल मध्ये मॅग्निट्यूड सेम असतो, सेम ज्याच्यात असतं त्याला काय म्हणत असतो आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणत असतो. ज्याच्यात तीनही लेंथ सेम असतात, ज्याचे तिन्ही अँगल सेम असतात, त्याला आपण काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रायंगल. अँगल तर आपल्याला काढता नाही आले, पण आपण या ठिकाणाहून काय केलं, मॅग्निट्यूड काढून घेतले, तेव्हा आपल्याला 7 7 7 भेटलं. याचा अर्थ सगळ्यांचा मॅग्निट्यूड सेम आलेला आहे. म्हणजे काय, की दिलेला क्वेश्चन जो आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये, तो इक्विलॅटरल ट्रायंगलच्या फॉर्मॅटमध्ये आहे. होतं ना सोपं. चला पुढचा क्वेश्चन बघा आता, लक्ष द्या. इफ द व्हेक्टर्स 8i प्लस aj ऑफ मॅग्निट्यूड 10, याचा मॅग्निट्यूड किती बेटा 10. जो पहिला वेक्टर आहे तो आहे 8i प्लस aj, याचा मॅग्निट्यूड किती आहे 10. मॅग्निट्यूड कसं काढतो बेटा आपण, मॅग्निट्यूड म्हणजे आपण त्या व्हॅल्यूचं स्क्वेअर घेऊन त्यांची ऍडिशन घेतो. 8 स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आपण आत्ताच बघितलं, आणि ते मॅग्निट्यूड किती दिलेले आहे तुम्हाला, 10 दिलेले. आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये आत्ताच बघितलं, मॉड ऑफ ए बार, मॉड ऑफ बी बार, मॉड ऑफ सी बार म्हणजे मॅग्निट्यूड काढतो. मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, त्याच्यातले जे पण आय जे के चे व्हॅल्यू असतात त्यांचा स्क्वेअर करतो आणि त्यांची ऍडिशन करतो. ठीक आहे, बघा लक्ष द्या. इथं मॅग्निट्यूड शब्द आहे, म्हणून मॅग्निट्यूड आपण कसा काढतो, मॅग्निट्यूड म्हणजे मॉड असतो काढायचा. आणि मॉड कसा, इथं बघा मॉड म्हणजे स्क्वेअर रूटने काढायचं असते. 8चा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर. मला सांगा बेटा, आता इथं स्क्वेअर रूट जर आपल्याला उडवायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअरिंग करावं लागेल. काय करावं लागणार, स्क्वेअरिंग. चला आता डाव्या साईडचा जर तुम्ही स्क्वेअर केला आणि उजव्या साईडचा पण तुम्ही स्क्वेअर केला, डावी साईड 8चा स्क्वेअर 64 मायनस एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे, इथं बघा हे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, काय उरलं बेटा 64 मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू समोर 10चा स्क्वेअर 100. बेटा मायनस ए स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर काय होईल, प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, तिकडचं 100 इकडे आल्यानंतर काय होईल, सॉरी हा, इथनं काय बेटा इथं प्लस आहे त्यामुळे प्लस घ्यावं लागेल, हे प्लस घ्यावं लागेल. एक काम करूयात आपण, ए स्क्वेअर असं ठेवूया, ए 100 ॲज इट इज, प्लस 64 तिकडे गेल्यानंतर मायनस 64. सांगा ए स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 64 तुम्हाला किती भेटलं, 36. चला स्क्वेअर रूट घेऊन घ्या, सांगा ए ची व्हॅल्यू 36चं स्क्वेअर रूट काय येतं बेटा, प्लस और -6. 36चं स्क्वेअर रूट एकदा प्लस एकदा मायनस, असं काय आन्सर आलं, प्लस और -6. इथपर्यंत कळलं. परत सांगतो, इथं मॅग्निट्यूड दिलेला होता, ह्या वेक्टरचा मॅग्निट्यूड दिलेला होता 10. मॅग्निट्यूड कसा काढायचा असतो आपण, तर स्क्वेअर रूट मध्ये त्यांचे जे कोइफिशियंट असतात त्यांची स्क्वेअरिंग करून ऍड करायची असते. के ची व्हॅल्यू असती तर प्लस के स्क्वेअरची पण व्हॅल्यू आली असती. इज इक्वल टू मॅग्निट्यूड किती दिलेला आपल्याला, 10 दिलेलं. बरं आता स्क्वेअर रूट उडवायसाठी आपण स्क्वेअरिंग केलं, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट उडवून टाकलं, आपल्याला ए स्क्वेअर पाहिजे. प्लस 64 तिकडे गेल्यावर काय झालं, -64. दोघांची वजाबाकी केली 36. 36चं स्क्वेअर रूट आपण काढून घेतलं. इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता पुढे नीट व्यवस्थित लक्षात घ्या. हा जो वेक्टर होता त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू ए ची होती, ही बी ची होती, सी ची व्हॅल्यू आपल्याला काही दिलेली नाहीये. त्याच्यानंतर इन द डायरेक्शन ऑफ द वेक्टर, आता दुसरा वेक्टर दिलेला आहे, याचा अर्थ ए ची व्हॅल्यू ही आहे, बी ची व्हॅल्यू ही आहे, सी ची व्हॅल्यू त्याच्यात पण दिलेली नाहीये. ओके, आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या. त्यांनी सांगितलंय की हा वेक्टर जो आहे तो इन द डायरेक्शन ऑफ द पुढचा वेक्टर त्यांनी आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मग आता नीट व्यवस्थित लक्षात, त्याचं म्हणणं काय असतं बेटा, आता इकडे बघा, ही व्हॅल्यू A1 B1 पकडूया, ही व्हॅल्यू A2 B2. जेव्हा असं दिलेलं, अशी कंडिशन असेल, डायरेक्शन वन वेक्टर डायरेक्शन टू द अनदर वेक्टर, त्यावेळेस लक्षात ठेवायचं बेटा A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज इक्वल टू C1 अपॉन C2 इज इक्वल टू आपण काय घ्यायचं असतं, K घ्यायचं असतं. K मीन्स काय, कॉन्स्टंट. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या, मला सांगा A1 ची व्हॅल्यू किती बेटा तुमच्याकडं, A1 ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडं 8. B1 A2 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे, मग तशीच A2 ची व्हॅल्यू तुमच्याकडे 4 इज इक्वल टू B1 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे माहिती नाही, A ती व्हॅल्यू. आपण B2 ची व्हॅल्यू किती बेटा तुमच्याकडे, -3. आता नीट बघा, डायरेक्टली शॉर्टकट इथून आपल्याला आपला आन्सर भेटतं. A च्या आपल्याला 2 व्हॅल्यू भेटलेले आहे. ठीक आहे,
मग मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळेस आपण आता काटाकाटी केली इथं 4 1 जा 4 4 2 जा 8, आन्सर किती आलं बेटा याचं 2 आलं है ना काटाकाटी. मग इथं एच्या जागेवरती मी अशी कोणती व्हॅल्यू ठेवू? कोणती म्हणजे आपल्याकडे एच्या व्हॅल्यू आलेल्या ऑलरेडी, एच्या दोन व्हॅल्यू आलेल्या आपल्याकडे, एकदा +6 आणि एकदा -6. तर आपण अशी कोणती व्हॅल्यू ठेवू की आपल्याला इकडे पण आन्सर 2च भेटेल. जर मी तर एच्या जागी जर 6 ठेवलं, 6 अपॉन खाली किती आहे -3. जर एच्या जागेवर जर आपण 6 ठेवलं तर आपला आन्सर काटाकाटी होऊन -2 येईल. पण आपलं -2 नाही 2 आलं पाहिजे, इकडे जे तेच इकडे आलं पाहिजे आन्सर, आहे की नाही. एवढं कुठाने करोपर्यंत नीट व्यवस्थित लक्षात घ्या, काहीच न करता डायरेक्टली आपण याला सॉल्व्ह करू बेटा. बघा सांगा इकडं आपल्याला कोण काढायचंय बेटा, ए काढायचंय. हे 8/4 जशाच्या तसं राहू द्या. भागाकारातलं -3 तिकडे गेल्यावर कशामध्ये जाणार, गुणाकारामध्ये जाणार. डिव्हिजनचं इकडं मल्टिप्लाय मध्ये गेलं, 4 1 जा 4 4 2 जा 8, 2 इंटू -3 किती झालं बेटा -6. अशा पद्धतीने ए ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी किती भेटून गेली, ए ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला -6, जी की तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या, परत एकदा सांगतो मी. आपल्याला 2 वेक्टर आहेत आपल्याकडं, बरोबर आहे, हे 2 वेक्टर आपल्याकडे आहेत. बर, मग तुम्ही बरेच जण काय करताल, 8/4 आणि a/-3, 8/4 आणि a/-3 असं घेऊन पण तुम्ही डायरेक्टली हे आन्सर काढू शकतात, एवढंच घेऊन. बघा -6 आन्सर येतंय का नाही बघा. ठीक आहे, पण मग आता हे 10 कशासाठी दिलं होतं, तर ते 10चा वापर करून तुम्हाला हे कळतं एक तर +6 येणार किंवा -6 येणार. इथून तुम्ही आन्सर काढलं मान्य आहे, पण ते 100% बरोबर आहे का नाही चुकीचं, यासाठी ही कंडिशन जर तुम्ही वापरली तर तुम्हाला पूर्णपणे आन्सर या ठिकाणी डायरेक्टली कळून जातं की काय आन्सर येणार काय नाही म्हणून. लक्षात ठेवा, याचा मॅग्निट्यूड हा दिलेला आहे म्हणजे ते =10 घ्यावं लागेल. ते म्हणजे काय, स्क्वेअर रूट मध्ये त्याची स्क्वेअर करून ऍडिशन करावं लागते त्यांच्या वेक्टरच्या कोएफिशियंटची. आलं का लक्षात. अशा पद्धतीने आपण हा दिलेला क्वेश्चन देखील अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे, लक्षात राहू द्या. चलो बघा, थोड्या वेळापूर्वीच मी ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह केला होता थोड्या वेळापूर्वी, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं A' .B' × C' जर असेल तर ते कशाने सॉल्व्ह करावं लागतं, डिटर्मिनंटने सॉल्व्ह करावं लागतं. चला सॉल्व्ह करूया डिटर्मिनंटने. बघा लक्षात द्या इकडं, डिटर्मिनंट ने सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, डिटर्मिनंट = 0. सांगा इथं व्हॅल्यू, ए च्या व्हॅल्यू 1 1 1, 2 λ1, 2 λ1, 1 -1 4, 1 -1 4. कळालं बेटा, ए च्या व्हॅल्यू, बी च्या व्हॅल्यू आणि सी च्या व्हॅल्यू सर्व आपण या ठिकाणी काय करून टाकल्या, पुट करून टाकल्या. सॉल्व्ह करायचंय आपल्याला काय काढायचंय, आपला लॅम्बडा. ओके, प्लस मायनस प्लस. पहिली व्हॅल्यू घेतली बेटा +1. जेव्हा ती व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम रो सोडा, कोण उरलं बेटा आपल्याकडे λ1 -1 4. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू -1 -1. जी व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम आणि रो सोडून द्या, 2 1 1 4, 2 1 1 4. त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू +1. जी पण व्हॅल्यू घेतली तिचा काय करायचं बेटा, कॉलम रो सोडून द्यायचा. सांगा 2 λ1 -1, 2 λ1 -1. काय केलं कळलं का, जी पण व्हॅल्यू घेतली तिचा कॉलम रो सोडून उरलेल्या व्हॅल्यू घ्यायच्या, जी पण व्हॅल्यू घेतली कॉलम रो सोडून उरलेल्या व्हॅल्यू घ्यायची. सांगा +1 जशाच्या तसं. सांगा बेटा λ × 4 4 λ, -1 × 1 -1, दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. पुढं -1 ॲज इट इज, 2 4 जा 8, 1 1 जा 1, दोघांच्या मध्ये मायनसचं साईन, +1. 2 × -1 -2, 1 × λ, दोघांच्या मध्ये मायनसचं साईन =0. नेक्स्ट, त्याच्यानंतर पुढे लक्षात घ्या बेटा, 1 × पुढची टर्म जशीच्या तशी, 4 λ जशाच्या तसं, मायनस मायनस काय होऊन जाईल, +1 होऊन जाईल. नेक्स्ट 8 - 1 काय होतात, 7, 7 × -1 होऊन जाईल -7. नेक्स्ट 1 ने जर मध्ये मल्टिप्लाय केलं, 1 × -2 -2, 1 × -λ -λ = 0. बेटा 4 λ आणि -1 λ हे होऊन जाईल 3 λ. 1 -7 -6, -6 -2 हे होऊन जाईल बेटा -8. कहाँ पर तो भी गड़बड़ घोटाळा हुआ है. चेक करेंगे काय कुठं काय झालं तर, 1 1 1, 2 λ1, 1 -1 4, 1 -1 4. 1 घेतलं, कॉलम रो सोडला, λ1 -1 4.
-1 घेतलं 2114 +1 घेतलं 2 लॅम्बडा 1 -1 ओके 1 ला 1 लॅम्बडा इंटू 4 4 लॅम्बडा 1 इंटू -1 -1 दोघांच्या मध्ये मायनस साइन -1 2 4 8 1 1 1 1 2 इंटू -1 1 इंटू लॅम्बडा इक्वल टू 0 4 लॅम्बडा मायनस मायनस प्लस 1 8 -1 7 7 इंटू -1 -7 प्लस 1 1 इंटू -2 -2 1 इंटू मायनस लॅम्बडा इक्वल टू 0 4 लॅम्बडा मायनस लॅम्बडा 3 लॅम्बडा -7 -2 -9 -9 प्लस 1 -8 इक्वल टू 0 3 लॅम्बडा इज इक्वल टू हे -8 तिकडे गेल्यानंतर +8 लॅम्बडा इज इक्वल टू 8/3 ओके बेटा लक्षात घ्या हे जे आपण सोडवलेलं आन्सर आहे त्याच्यामध्ये एक थोडीशी मिस्टेक आपली झालेली बेटा हे इज इक्वल टू आपल्याला किती दिलेलं आहे 10 दिलेलं आहे आणि आपण किती कन्सिडर केलंय 0 किती कन्सिडर करावं लागेल 10 चला करूया 10 कन्सिडर करू 10 कन्सिडर करू इथं 10 कन्सिडर करायचं आपण 10 कन्सिडर करायचं नीट व्यवस्थित लक्ष द्या 10 -8 तिकडे गेल्यानंतर +8 10 + 8 किती झाले बेटा 18 मल्टिप्लायचं 3 तिकडे डिवाइड मध्ये 3 6 18 अशा पद्धतीने लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे लॅम्बडाची व्हॅल्यू भेटलेली आपल्याला 6 आहे का आपल्याकडं आहे ऑप्शन नंबर ए मध्ये तुम्हाला या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिसते 6 दिसते तर गोष्ट अशी आहे बेटा की या ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू इज इक्वल टू 10 दिलेली होती आपण ती 0 कन्सिडर करत होतो तिथं 10 होतं त्याच्यामुळे आपलं आन्सर थोडंसं वेगळीकडे जात होतं पण आपण जेव्हा जसं 10 घेतलं तसं डिटर्मिनंटने याला सॉल्व्ह केलं की आपल्याला आपला आन्सर या ठिकाणी भेटून गेलेलं आहे परीक्षेमध्ये अशाच छोट्या छोट्या मिस्टेक्स या ठिकाणी होत असतात त्याच थोड्याशा आपल्याला टाळायच्या आहेत आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आहे आणि ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला सांगायचंय मी या ठिकाणी या क्वेश्चनला नंबर देतो या ठिकाणी नाव देतो स्टार या स्टारचा आन्सर तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये किती विद्यार्थी या व्हिडिओला बघतात ते खाली कमेंट बॉक्सवरनं असं पण कळून जाणार आहे कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या क्वेश्चनचं आन्सर सांगायचं आहे ठीक आहे आता त्याला फक्त मी थोडक्यात सांगून देतो नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा या ठिकाणी 4 वेक्टर आहेत तुमच्याकडं ए पॉइंट आहे -1 2 3 कसं सोडवायचं ते सांगतोय त्याचं वेक्टर मध्ये कन्वर्जन केलं आपण ए बार इज इक्वल टू काय येईल सांगा -1 I बार प्लस 2J बार प्लस 3K बार ठीक आहे त्याच्यानंतर बी पॉइंट आपल्याकडे आहे काय पॉइंट 3 -2 1 सी पॉइंट आपल्याकडे काय आहे 2 1 3 डी पॉइंट काय आपल्याकडं -1 -2 4 ठीक आहे याच्यावरनं काय करायचं बेटा बी बार काढून घ्यायचा सी बार काढायचा डी बार काढायचा काढला सांगा बी बार काय येणार 3 I बार -2J बार प्लस 1K बार त्याच्यानंतर 2 I बार प्लस 1J बार प्लस 3K बार त्याच्यानंतर -1 I बार -2J बार प्लस 4K बार अशा पद्धतीने या ठिकाणी बेटा चारही पॉइंटचं कन्वर्जन वेक्टर मध्ये केलं आता 4 पॉइंटचं कन्वर्जन तुम्ही कशात करणार 3 पॉइंट मध्ये AB बार AC बार आणि AD बार ठीक आहे कसं काढतो आपण सांगा हे आपण क्वेश्चन सोडवले B बार -A बार नंतर C बार -A बार नंतर D बार -A बार अशा पद्धतीने तुम्ही AB AC आणि AD बार तुम्ही काढून घेणार आता 4 वेक्टरचं कन्वर्जन 3 मध्ये झालं की तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉन काढता येईल व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रॉनचा फॉर्म्युला काय बेटा 1/6 डिटर्मिनंट ऑफ ABC बार मग तुम्हाला डिटर्मिनंट तर काढताच येतो आणि जे आन्सर आलं त्याला 6 ने डिवाइड करताच येईल फक्त डिटर्मिनंट तर काढायचं राहिलं तुमचं आता बाकी तर सर्व मी सॉल्व्ह करूनच दिलं सगळ्यांनी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचं आहे की दिलेला क्वेश्चनचं आन्सर ABCD पैकी